पाठ चालू आहे कार्य आणि ऊर्जा. काय आहे? आपण बघितलं की जेव्हा बल लावून एखादी वस्तू किंवा त्या वस्तूचं विस्थापन होत असेल तेव्हा काय होतं की ते कार्य झालं असं आपण म्हणतो. मग या कार्याचा आणि ऊर्जेचा कशा पद्धतीने संबंध येतो? जर कधी एखाद्या वस्तूला बळामुळे बरोबर त्या वस्तूचे विस्थापन झाले म्हणजे तिथं काय घडले? कार्य. म्हणजे ऊर्जेचं रूपांतर कुठे झालं? कार्यामध्ये. कशात झालं? कार्य. आणि कार्य आणि ऊर्जा यांचे एकक काय आहे? जूल. काय आहे? जूल. मग या ऊर्जेचे वेगवेगळी रूपे आहे उष्णता ऊर्जा. उष्णता ऊर्जा म्हणजे काय? तर उष्णता ऊर्जा बघा, सूर्यामुळे पृथ्वीला जर कधी योग्य प्रमाणात उष्णता मिळते म्हणून वातावरणाचे तापमान जी सजीव सृष्टी आहे तिच्यासाठी काय असतं? अनुकूल राखलं जातं. आणि इंधनाच्या ज्वलनाने त्याचं काय आहे? एक बिंदू आहे. सूर्यप्रकाशात देखील उष्णता ऊर्जा असते. ही उष्णता कॅलरीज नसतात. बघा आता आपण सूर्यप्रकाशात खरंच उष्णता ऊर्जा आहे का हे आपण प्रयोगाच्या साहाय्याने अभ्यासणार आहोत. आपण त्या प्रयोगासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? एक बहिर्गोल भिंग लागणार आहे. बरोबर? एक कागद लागणार आहे. काय लागणार आहे? आणि त्याच्यावर आता आपण तो प्रोजेक्ट करू. ओके? हो. फक्त या पॉइंट वरच पडलं पाहिजे. बिंदूवर आलं लक्षात? पॉइंट वर डायरेक्ट काय होईल बघा. आधी आपण आता पूर्ण घेतलेला आहे बघा. आणि हे सगळे सूर्यप्रकाशाचे जे किरण आहेत ते एका जागेवर एकवटतील. आणि जेव्हा सूर्यप्रकाशाचे किरण एक जागेवर एकवटले तर उष्णता काय होते? आणि उष्णता वाढल्यामुळे मग काय होतं? बघा आता मी आता हे सगळं कुठे करते? एका जागेवर. आता बिंदू तयार झाला का? पप्पा बाबा चटणी